परभणी शहराच्या इक्बालनगर परिसरात 2 गटात राडा झालाय। लहान मुलांच्या वादावरून दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे। दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्यात, तर 200हून अधिक लोकांच्या जमावाकडून ही दगडफेक करण्यात आली आहे। परभणी पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल। तणावपूर्ण शांतता या ठिकाणी पसरली आहे, तर शांतता राखण्याचं पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे। ही 2 दृश्य आपण पाहतोय। या दगडफेकी दरम्यान वाहनांचं नुकसान झालेलं आहे, तर क्षुल्लक कारणावरून हा वाद सुरू झाला होता। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। परभणी शहरातील इक्बालनगर या भागात लहान मुलांच्या प्लेग्राऊंडमध्ये खेळण्याच्या वादाचा रूपांतर खरं तर दगडफेकमध्ये झाला। मोठ्या प्रमाणावर दोन्ही गट समोरासमोर आले। परिस्थिती पोलिसांनी पूर्णपणे हाताळलेली आहे। स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांसहित तहसीलदार एकूणच या भागाला भेट देत आहेत। प्लेग्राऊंड आपण पाहतो, याच प्लेग्राऊंडवर लहान मुलं खेळण्याचा वाद होता आणि त्याचा रूपांतर मोठ्या गटामध्ये भांडण झालं। दगडफेक आपण पाहतोय काही प्रमाणावर झालेली आहे। उशिरापर्यंत पोलीस अधीक्षक स्वतः या एकूणच परिस्थिती हाताळत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। परदेशी साहेब आपल्यासोबत आहे। सर, काय सांगाल, काय परिस्थिती आहे, नेमकं वादाचं कारण काय होतं? लवजी नगर इक्बाल नगर मधली ही गार्डन आहे आणि या गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यावरून हा वाद झालेला आहे आणि त्यात मोठ्यांचा वाद झाला आणि मुलांच्या 2 समूहात याच्यात काही दगडफेकही झाली आणि किरकोळ याच्यात काही जखमी देखील झालेले आहेत। त्यांची सगळ्यांची माहिती घेण्यात येत आहे। कायदेशीर कारवाई या ठिकाणी करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी।